रोहित पाटील सुद्धा आज मुलाखतीसाठी आलेले आहेत आणि रोहित आता काय आज मुलाखतीसाठी तुम्ही आलेला आहात आणि काय तुमची खरं तर उमेदवारी आधीच निश्चित झालेली आहे तरी सुद्धा ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करता? पक्षाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये इच्छुकांनी अर्ज करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तो अर्ज केला होता आणि आज ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्यांच्या मुलाखतीसाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं आणि त्यासाठी मी आलेलो आहे. काय साधारणतः वातावरण तासगाव कवठे महांकाळमधलं ज्या पद्धतीने तुम्ही आता या विधानसभेला तुम्ही सामोरं जाणार आहात? तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आबांच्या माध्यमातून आबांनी त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात कामं केली. गेल्या 10 वर्षामध्ये अगदी सुरुवातीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही कशा पद्धतीने काम केलं हे लोकांनी बघितलं म्हणून लोकांनी आम्हाला 19ला संधी दिली आणि 19च्या नंतर आज मतदारसंघामध्ये साधारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात 600 ते 800 कोटींची कामं आपण मतदारसंघामध्ये केली. त्याच्यानंतरच्या काळात मतदारसंघावरती अन्याय कशा पद्धतीने केला गेला हे सुद्धा मतदारसंघाने बघितलेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत एक अनुकूल वातावरण आहे आणि जी भूमिका आबांनी घ्यायला पाहिजे होती ती आम्ही घेतल्यामुळे लोक आज आमच्या बाबतीत सुद्धा अनुकूल विचार करतात. आमचं काम लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यामुळे लोक निश्चितपणाने आमच्या पाठीशी उभा राहतील असा विश्वास मला आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटामध्ये इनकमिंग सुरू आहे. कालच हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश झाला, यापूर्वी कागलमध्ये समरजित घाटगेंचा झाला. काय एकूण लोकांना इच्छुकांची गर्दी वाढताना दिसते सगळ्या शरद पवार गटात? पवार साहेबांचा राज्यात झंझावत आहे आणि पवार साहेबांचं नेतृत्व हे संबंध महाराष्ट्राने आजच नाही गेली 50-55 वर्ष नेतृत्व मान्य केलेलं आहे. त्यामुळे साहेबांनी जो एक शाश्वत काम आतापर्यंत करण्याची भूमिका घेतली या पुढच्या काळात सुद्धा ज्या ज्या घटकांवरती सध्याच्या परिस्थितीत अन्याय होतोय त्या सगळ्या घटकांना आपल्याला एकच व्यक्ती न्याय देऊ शकतो असं वाटतं ती म्हणजे पवार साहेब. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन पवार साहेब पुढे जात आहेत आणि त्याच विचारांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आतापर्यंत वाटचाल करत होता आणि महाराष्ट्र देशातला एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जात होतं. पण गेल्या 10 वर्षातली स्थिती आपण बघतोय त्याच्या विरोधात लोकांच्या मध्ये प्रचंड राग बघायला मिळतो आणि तो राग येत्या विधानसभेला लोक व्यक्त करतील असा विश्वास आहे. अजून काही नाव आहेत की जे शरद पवार गटात येतील? काय पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या पुढच्या महिनाभराच्या सगळ्या साहेबांच्या तारखा बुक असल्यामुळे आपण किती प्रवेश होतील याचा विचार करा. 2 दिवसांपूर्वी आजी माजी खासदारांमध्ये जो काही वाद झालेला आहे तासगावमध्ये, काय नेमकं ते प्रकरण होतं आणि सातत्याने ते सगळ्या गोष्टी पुढे? रिंग रोडचं कामाचं श्रेय याच्यावरून तो वाद झाला. खरं तर त्या रिंग रोडसाठी 2021 साली मी पहिल्यांदा गडकरी साहेबांना भेटलो. पूर्वी आबांनी एक रिंग रोड तिथं करण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही लोकांनी आडवं पडून थांबवला, काही लोकांना मुद्दाम उभं करून थांबवलं. पण 2012-13च्या दृष्टिकोनातून तेच प्रश्न पुन्हा उद्भवले. ते स्वतः सुद्धा ते रिंग रोड पूर्ण करू शकले नाहीत. गेल्या 17मध्ये राज्य सरकारकडून त्यांनी थोडासा निधी तिथं आणण्याचा प्रयत्न केला पण जी मागणी शेतकऱ्यांची आहे त्या मागणीला अनुसरून तो रोड पूर्ण होईल की नाही अशी परिस्थिती असल्यामुळे गडकरी साहेबांकडे पर्यायी मार्ग तासगाव शहराला मिळावा अशी विनंती 2021 पासून मी करतोय. साधारण 17 ते 18 वेळेला आम्ही त्यांची भेट घेतली असल्यामुळे त्या कार्यक्रमाला मी तिथे उपस्थित नव्हतो, सुमनताई होत्या. आमच्या खासदार साहेबांना कदाचित गडकरी साहेबांनी एक निरोप दिला की रोहितला निरोप द्या, रस्ता मंजूर झालेला आहे म्हणून. त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा तिथं होते, त्यांनी ते ऐकलेलं आहे. आता पुढे जात असताना त्यांनी तोच निरोप माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नगरपालिकेच्या कार्यक्रमाचा व्यासपीठ स्वीकारलं आणि त्यांनी तो निरोप दिल्यानंतर तिथं थोडंसं वादाचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला जे श्रेय घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे लोकांना माहिती आहे काम कोणी केलेलं आहे आणि लोक काम करणाऱ्याच्या मागे उभा राहतील. म्हणजे माजी खासदारांकडून श्रेयवाद घेतला जातो मी सांगण्याची आवश्यकताच नाहीये. मतदारसंघातले लोक आणि आतापर्यंत कोणी काम केलेलं आहे आणि कोण श्रेय घेत आलेलं आहे हे मतदारसंघातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. धन्यवाद. तर रोहित पाटील या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी आलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यावरती आता नेमकं ज्या पद्धतीने या सगळ्या इच्छुकांमध्ये रोहित पाटील जरी उमेदवारी निश्चित झाली असली तरी प्रक्रिया मी पूर्ण करणार आणि त्यासाठी आज ते मुलाखत देणार आहेत. कॅमेरामन सुशांत राऊत, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.